तर हॅलो मित्रांनो, मी आहे सचिन. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज असा ब्लॉग होणार आहे की आज आम्ही जातोय मशीन घेऊन कामावर. बघू शकता मशीन बंद आहे, आता चालू करून जातो. दादा गेला जरा बाहेर तिकडं. तर तुम्ही राहा आपल्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग चांगला वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. भावाला सपोर्ट करा आणि चला जाऊया मग. चावी कुठे गेली बघू शकता. चावी हरवली. चावी ठेवली कुठं? ए भाई चावी है इधर. नाही भेटली चावी नसीब लागली. मीच ठेवलेली दिवशी मला मी विसरलो तर भेटली. चला मशीन चालू करू. तर पहिल्या स्टार्टला नाही झाली. दादाने गुलाबाचा फूल आणलाय गाडीमध्ये ठेवण्यासाठी. बघू शकता. तर ठेवूया आपण. वा कसं दिसतंय बघा. हा बघा दादा. चला जाऊया. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे. बघू शकता तुम्ही गणीवरची माती काढायची आहे. काढायला पण चालू आहे. अडचण देणार आहे असं वाटतंय. गणीवरची बघू शकता. कण कशी आहे, मोठी आहे, लांब लचक. त्या साईडून रस्ता आहे तिथून. आम्ही मशीन बघू शकता तुम्ही. दार बघा ब्लेडला कसे दाखवतो. थांबा तुम्हाला मशीन पुढे जाऊ दे. माती काढायला बिझी आहे. आता मी खाली जायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात पाऊस पडायला लागलाय. पाऊस बघा मोसम पावसाचा झालाय. पाऊस गेला तर थोडाच पडतोय, जास्त नाही. चला बाय. तर भावानं शंकरदालावरती बसून मी आलोय खाली. मशीनला ब्लेड बघा कसा आहे ते. बेल्ट म्हणणार होतो आता मी, ब्लेड म्हटलो. तर बघू शकता तुम्ही कसं आहे. तुम्हाला एक खास एकदम खास हे बात सांगू. हे मशीनची खासियत काय आहे ती, इंजिनच नाही. इंजिनच गेलं, घेऊन गेलेत सगळे. कुठे घेऊन गेले काय समजत नाही. इंजिनच नाही. आणि एक प्रॉपर बात म्हणजे बोलायचं म्हणजे ह्या मशीनला मी बिना इंजिनचं चालू करू शकतो. कसं सांगा बघूया तुम्ही. कसं चालू करत असेल हेच इंजिन गाडी. आता तुम्ही विचार करत असाल की बिना इंजिन चालू करणारा याचं इंजिन कसं काढणार. त्यामध्ये पण लॉजिक आहे. काय ते मलाच नाही माहीत. काय ते लॉजिक आहे मलाच नाही माहीत. बसतो निवांत. बघू शकतो शंकरदा माती काढतोय आणि आपला मजेत बाहेर. चिखलामुळं गाडी लय घाण होते. गाडी घाण होते, धुवायला लागते, लय त्रास देतो आज चिखल. हा एवढं झाल्यावर परत हे पण काढायचं आहे. हे पण आपल्या ब्लॉगमध्ये पुढं काय होईल ते आपल्याला पण माहीत. काय होईल, कसं होईल, कसं मी बोलेन. तर तुम्ही आत्तापर्यंत बघताय म्हणजे तुम्ही माझा ब्लॉग तुम्हाला चांगला लागला आहे. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या भावांनो. बघा
त्यासोबत एक चांगलंसं कमेंट टाकून द्या. तर चला तुम्हाला पुढचं दाखवतो. इकडची काढताना दाखवतो आता इकडची काढतो दादा बघा. चला बाय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पाईप फुटले. ही पाईप फुटले बघा. तर आपल्याकडं पानं नाही म्हणून तिकडे वगैरे गेलं आहे. सगळं काढून बघितलं टिक्कीमध्ये पानच नाही. पाईप फुटले तिथं. पाईप पण नाही आपल्याकडं. आता घरी जायला लागेल वाटतंय. तर काहीतरी जुगाड लावायला लागणार आहे. हे जुगाड नंबर 1.